तर हे सगळं करणारे त्याच्या मागचे मास्टर माइंड हे निश्चितच संभाजीनगरमध्ये आहे. इम्तियाज जलील यांचा मुख्य रोल असणार आहे आणि त्याचा तपास पोलिसांनी करावा. पोलिसी आम्ही अदालत भी आम्ही निर्णय ही आम्ही देणार आहे करके पालकमंत्री राजनीती करत असेल तर मला काय देणं घेणं. निदा खानला अटक झाल्यानंतर संभाजीनगरमध्ये राजकीय भडका उडालाय. निदा खानला आश्रय देणारा संभाजीनगरमधील एमआयएम नगरसेवक मतीन पटेल याला पोलिसांनी सहआरोपी केलाय. एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांच्या घरात निदा राहिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे निदा खानला आश्रय देण्यामागे आणि तिला पोलिसांपासून लपवून ठेवण्यामागे जलील यांचा हात आहे का याचा तपास व्हावा अशी मागणी संजय शिरसाट यांनी केली. दरम्यान छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी इम्तियाज जलीलांच्या घरी जाऊन चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस निरीक्षक संभाजी पवारांनी निदा खान प्रकरणी चर्चा केल्याचं बोललं जात आहे. तर संजय शिरसाट यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. बलात्काराचे प्रयत्न, धर्मांतराचे प्रयत्न, फसवणुकीचे प्रयत्न आणि सगळ्यात मोठा नशेखोरीचा प्रयत्न सुद्धा या माध्यमातून केला जातोय. आणि म्हणून मी तुमच्या माध्यमातून पुन्हा एकदा विनंती करतो की हा एमआयएमचा इम्तियाज जलील आणि त्यांच्याबरोबर असलेली इतर जे आहेत त्यांना सुद्धा या चौकशीतून त्यांची चौकशी झाली पाहिजे आणि ह्या चौकशीतून निश्चितच मोठं षडयंत्र महाराष्ट्राला पाहायला मिळेल. भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनीही इम्तियाज जलील यांच्यावरती निशाणा साधलाय. निदाला लपवण्यात जलील यांचा सहभाग आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. निदा खानला अटक केली परंतु निदा खानचं समर्थन मागच्या काही दिवसामध्ये इम्तियाज जलीलनी केलं आणि काल संभाजीनगरमध्ये ती सापडणं, नगरसेवकाचा तिला पाठबळ असणं, तर या सगळ्या प्रकरणामध्ये इम्तियाज जलील यांचा मुख्य रोल असणार आहे आणि त्याचा तपास पोलिसांनी करावा अशी मागणी आमची नाशिक पोलिसांच्याकडे आहे. गोपीचंद पडळकर आणि संजय शिरसाट यांनी केलेल्या आरोपांचा माजी खासदार इम्तियाज जलील यांनी जोरदार समाचार घेतलाय. नाशिक पोलीस तपास करत असून निदा चुकीची असेल तर सोबत राहणार नाही असं जलील यांनी स्पष्ट केलंय. जे प्रश्न पोलिसांना मला विचारायचे आहे ते मला विचारतील ना. ते एका पालकमंत्र्याच्या मार्फत मी विचारणार आहे का किंवा पालकमंत्री याच्या पोलिसांची वर्दी घालून बसलेले आहेत तिथे की ते सगळं निर्णय घेणार आहे. म्हणजे पोलिसी आम्ही अदालत भी आम्ही निर्णय ही आम्ही देणार आहे करके पालकमंत्री राजनीती करत असेल तर मला काय देणं घेणं. निदा खान मागील 1.5 महिन्यांपासून फरार होती. अखेर तिला छत्रपती संभाजीनगरमध्ये अटक करण्यात आली. एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेलने निदाला आश्रय दिल्याचा आरोप होतोय. त्यामुळे एमआयएम आणि निदाचं कनेक्शन जोडलं जात आहे. आता या सर्व पार्श्वभूमीवरती संजय शिरसाट आणि इम्तियाज जलील आमने सामने आलेत. परिणामी निदाला फरार होण्यात आणि तिला आश्रय देण्यात कोणी मदत केली हे पोलिसांच्या तपासात उघड होणार आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपासाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. अविनाश कानडचे, न्यूज 18 मराठी, छत्रपती संभाजीनगर.